आज होणारा टीईटीचा पेपर फुटला काल आणि पेपर देऊन पास व्हायची आम्हालाच उठली खाज। आमदार फुटायलेत, खासदार फुटायलेत सगळे पेपर आणि अभ्यास करून परेशान व्हायलेत गरीबाचे लेकर। ऑनलाईन पेपर घ्या, ऑफलाईन पेपर घ्या, हे पेपर फुटीचा घोळ आहे ठरलेला आणि सगळं व्यवस्थित व्हावं ही अपेक्षा करून मायच्या नाता आमची जिरली। आज टीईटीचा पेपर होणार होता आणि तुम्ही पाहिलीच असेल न्यूज की ते रद्द झालेला आहे। आता कशासाठी रद्द झाली तर काहीच नाही, पेपर फुटला म्हणा। नीटचा फुटला म्हणजे विद्यार्थ्याचा आणि टीईटीचा फुटला म्हणजे शिक्षकांचा फुटला। म्हणजे शिक्षकाने परीक्षा देऊ नये, विद्यार्थ्याने परीक्षा देऊ नये, म्हणजे आता कोणीच परीक्षा देऊ नये। आणि लय मजेदार गोष्ट आहे, परीक्षा मग द्यावं कोण? ज्याच्याकडे पैसा आहे त्यानं द्यायचं फक्त परीक्षा। पेपर फोडत कोण आहे? पेपर फोडणारे माणसं आहेत तरी कोण? ह्याचा आपण शोध घेतला पाहिजे। कोण फोडते पेपर? एखाद्याला जर समजा पुढून चांगला माल भेटत असेल, मला हे पेपर फोडून दे, तुला एवढे लाख रुपये देतो, मग ते माणूस बरोबर तिथं सेटिंग लावून पेपर फोडतय आणि इकडे सुमडीमध्ये पेपर देतय। पेपर फुटीची बातमी जर बाहेर आली ते मग आपल्याला कळते आणि पेपर रद्द होते। समजा सुमडीमध्ये जर ह्यानं पेपर फोडला आणि कुणाला माहीतच नाही होऊ दिलं, मग पेपर फुटते बी, ज्यांनी पैसे दिले त्या शिक्षकाकडे विद्यार्थ्याकडे पेपर पोहोचतय बी आणि मग ते बरोबर पास पण होतात। आणि मग आपल्यासारखे गरीबाचे लेकर म्हणते त्याच्या मायला आम्ही अभ्यास करून करून मेलो, ह्याच्या मायला आमचा स्कोर काय येईना झालाय आणि त्यानंतर काहीच अभ्यास केलं नव्हतं, ते कसं पास झालं? कसं काय पास झालं? कारण त्याच्याकडे होता दाम। आणि तुम्हाला तर माहिती आहे ज्याच्याकडे असतंय दाम त्याच होतं ह्या कलियुगात काम, म्हणून त्याला येत नाही परीक्षेत घाम। म्हणून आपण म्हणायला लागलो की एज्युकेशन सिस्टीम ट्रान्सफर व्हायला पाहिजे। नाहीच्या एवढे जर घोटाळे होणार असतील, पेपर दनादन फुटणार असतील, मग अवघड आहे। कोणतं शस्त्र शिल्लक ठेवलंच नाही, सगळेच फोडायलेत। आता काय करावं तुम्हीच सांगा। टीईटीचा पण पेपर फोडला, शिक्षक पण म्हणायला लागले आम्हाला पेपर भेटते का, आम्हाला पेपर भेटते का? विद्यार्थी तर म्हणतच आहेत, शिक्षक पण म्हणायला लागले आता। मग आता जे हे आमदार फुटायलेत, खासदार फुटायलेत, पेपर फुटायलेत, ह्यांची सिक्युरिटी जर समजा एवढी टाईट आहे, आपलं देश, आपलं प्रशासन एकत्रित मिळून ह्या पेपर फुटीबद्दल कसं काय करत नाहीत? म्हणजे कसं, आता परीक्षा रद्द झाली म्हणजे पुन्हा ती 1.5-2 महिन्यानं लांबणार, पुन्हा त्यांच्या डोक्यावरचा जे ताण आहे ते वाढतच जाणार, ते काय कमी होणार नव्हतं। ह्या गोष्टी कुठं तर थांबल्या पाहिजेत। एकंदरीत एज्युकेशन सिस्टम स्ट्रॉंग झाली असं आपण म्हणू शकत नाही, मग ते झालीच पाहिजे। लक्ष द्यावं तर कोण द्यावं? शिक्षकातच जर आपण लक्ष नाही दिलं, असे जर धडाधड जर पेपर जर रोज फुटत असतील, माणसानं करावं काय हे तुम्ही मला सांगा। आमचे काय मित्र शिक्षक होते ते आता डिप्रेशन मध्ये गेले, मायच्या आता काय वाटत होतं त्यांना चांगलं होईल, पेपर पास होईल, काय होईल, गेला फुटला, झाला बाजार। आता तुम्ही म्हणसाल तुमच्या मित्रांचा तर अभ्यास झाला होता, कवा काय 1-1.5 महिन्यानी पेपर होईना, पेपर देतील, पास होतील, तसं नसतंय, ते डोक्यावर ताण येते। मागचा नीटचा पेपर ज्याचा चांगला गेला होता त्याचा पेपर आता चांगलाच जाईल असं तुम्ही सांगू शकता का? कितीतर विद्यार्थ्यांना म्हण त्या नीटच्या पेपरमुळे आत्महत्या केल्या। टीईटीच्या पेपरमुळे आता एखाद्या शिक्षकानं जर आत्महत्या केली तर काय करता? शिक्षक म्हणजे भविष्य घडवणारा असतो। शिक्षकाची पण जर अशी हाल येत असेल, त्यांच्यावर पण जर अशी वेळ येत असेल, करावं काय? एकंदरीत गडबड, गोंधळ, उघडा कारभार चालू आहे। मला असं वाटतं की ॲज अ सिस्टम म्हणून ह्याच्यावर लवकरात लवकर एक पाऊल उचलला पाहिजे, निर्णय काहीतरी लावला पाहिजे ह्या गोष्टीचा। तर मायच्यान सांगतो, इथून पुढे कोणीच अभ्यास करणार नाही, नाहीतर एकाच गोष्टीवर डोळा ठेवून बसतील, पेपर कसे फोडायचे, लय अवघड होणार आहे। तुम्हाला ह्या सर्व घटनेबद्दल काय वाटते ते मला कमेंट करून सांगा। तुम्ही जर शिक्षक असाल तर कमेंट कराच की तुमचं म्हणणं ह्या घटनेबद्दल काय आहे। शिक्षकाचं म्हणणं समजणं सर्वांना गरजेचं आहे, म्हणून तुम्ही कमेंट कराच।